हुंड्यासाठी सासरच्या लोकांकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून वैष्णवी हगवणे हिनं आत्महत्या केली। या प्रकरणात राज्यभरात संतापाची लाट उसळली। या प्रकरणात वैष्णवीचा नवरा शशांक, सासरे राजेंद्र हगवणे, सासू लता हगवणे, दीर सुशील आणि ननंद करिश्माला अटक करण्यात आली आहे। या प्रकरणात सर्वात जास्त चर्चा होते ती करिश्मा हगवणे म्हणजेच वैष्णवी हगवणे हिच्या नंदेची। आता ही करिश्मा हगवणे नेमकी कोण आहे, तिचा या प्रकरणाशी काय संबंध तेच पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ। बावधन पोलिसांनी कारवाई करत वैष्णवी हगवणे हिचे सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना स्वारगेट परिसरातून अटक केली। याआधी सासू लता, पती शशांक आणि ननंद करिश्मा यांना अटक करण्यात आली। यामध्ये वैष्णवीचा सर्वाधिक छळ हा ननंद करिश्मा हगवणे हिनेच केल्याची माहिती समोर येते। आणि फक्त वैष्णवी हगवणेच नाही तर या कुटुंबातील मोठी सून मयुरी जी सुशीलची बायको होती तिचाही अशाच प्रकारे मारहाण आणि छळ करण्यात आला होता। आणि या करिश्माच्या म्हणण्यानुसारच सासू सासरे आम्हा दोघींचा छळ करत होते। त्यामुळे ही करिश्मा नेमकी कोण आहे असा प्रश्न अनेकांना पडलाय। तर राजेंद्र हगवणे आणि लता हगवणे यांचं पहिलं अपत्य म्हणजेच करिश्मा। ती 34 वर्षांची पण अद्यापही अविवाहित। तिची पिंकी ताई म्हणून ओळख आहे। ती एक फॅशन डिझायनर असून लक्ष्मी तारा या नावाने तिचं एक कंपनी सुरू केली। तिचे अनेक राजकीय नेत्यांशी संबंध असल्याचं दिसून येते। ती आपल्या आईवडिलांसोबत मुळशीत राहते। सुरुवातीला ती एकत्र राष्ट्रवादी असताना करिश्मा बऱ्याच आंदोलनांमध्ये पाहायला मिळाली। शरद पवार, सुप्रिया सुळे अशा राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांसोबत तिचे फोटो सुद्धा आहेत। लक्ष्मी तारा या तिच्या शॉपच्या ओपनिंगला सुनेत्रा पवारांना बोलवण्यात आलं होतं। याचाही व्हिडिओ सोशल मीडियावरती आहे। तिने सुप्रिया सुळेंना देखील आमंत्रण केलं होतं, पण काही कारणास्तव सुप्रिया सुळे त्यावेळी पोहोचू शकल्या नाही। तिचा मित्रपरिवारही चांगला मोठा आहे। तिच्या निकटवर्तीयांच्या म्हणण्यानुसार ती अत्यंत मनमिळाऊ आणि शांत होती। कोणाला वाटणारही नाही की चार चौघात हसून ठेवून राहणाऱ्या करिश्माचं घरात मात्र भलतंच रूप असेल। करिश्माचा आपल्या आईवडिलांवरती कंट्रोल होता। घरातील मोठी आणि लाडाची तिचा हाच कंट्रोल तिच्या भावांवरही होता आणि त्यामुळे दोन्ही वहिनींवर सुद्धा। हगवणेंची मोठी सून मयुरीच्या म्हणण्यानुसार त्यांचे सासू सासरे तिच्या म्हणण्यानुसारच वागायचे। संपूर्ण हगवणे कुटुंबावरती तिची सत्ता होती। त्यामुळे साहजिकच घरातले सगळेच निर्णय तिच्या म्हणण्यानुसार व्हायचे। घरात कुणी कुणाशी कसं वागायचं हे सुद्धा ती ठरवायची। धक्कादायक गोष्ट म्हणजे वैष्णवी आणि मोठी सून असणारी मयुरी या दोघी एकाच छताखाली राहत असतानाही करिश्मा या दोघींना एकमेकांशी बोलून देत नव्हती। भेटण्यासही तिनं मनाई केली होती। एवढंच नाही, वैष्णवीबाबत तिनं कोणाशी बोलायचं, कोणाशी भेटायचं, कसं वागायचं हे सगळं करिश्मा ठरवायची। मयुरीला देखील तिने घाणेरड्या शब्दामध्ये शिवीगाळ करत मारहाण केली होती। या प्रकरणी मयुरीनं तक्रार दाखल केली होती आणि हगवणे कुटुंबाला सोडून ती माहेरी निघून गेली। मयुरी या जाचातून निसटली, पण करिश्मानं हेच पुढे वैष्णवीसोबत केलं। वैष्णवीला घालून पाडून बोलणं, शिवीगाळ करणं, आईसोबत मिळून मारहाण करणं हा सगळा प्रकार एक मुलगी असताना सुद्धा ती एका मुलीसोबत करत होती। समोर आलेल्या माहितीनुसार वैष्णवीच्या आत्महत्येपूर्वी करिश्माने तिला धमकावलं, गरोदर असताना सुद्धा उन्हात उभं केलं, तिला त्रास दिला असा आरोप होतो। तिच्या अंगावरती थुंकत तिला मारहाण केली, नंतर माहेरी आणून सोडलं होतं। माहेरी आणताना सुद्धा गाडीत वैष्णवीला करिश्मानं मारहाण केली। वैष्णवीच्या आत्महत्येवेळी तिचे शरीर मारहाणीमुळे पूर्णपणे काळनिळ पडलं होतं। वैष्णवीच्या आत्महत्येनंतर तिचा 10 महिन्यांचं बाळ ज्या निलेश चव्हाणकडे ठेवलं होतं, तो निलेश चव्हाण देखील सुरुवातीला शशांकचा मित्र आहे असं बोललं गेलं होतं, पण हा निलेश चव्हाण हा करिश्माचाच मित्र आणि या निलेश चव्हाणचे देखील अनेक कारनामे जे आहेत ते समोर आलेले आहेत। आता करिश्मानं स्वतः तर लग्न केलं नव्हतं, पण दोन्ही भावांचाही संसार तिनं काही होऊ दिला नाही आणि यातच मयुरी घर सोडून गेली, पण वैष्णवी जग सोडून गेली। त्यामुळे या करिश्माला कलियुगातील शूर्पणखा म्हटलं तर वावगं ठरणार नाही। आता वैष्णवीच्या आत्महत्या प्रकरणी 5ही आरोपींना अटक करण्यात आली आहे। या आरोपींना काय शिक्षा होते हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरेल। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।